हॅलो गाईज, तर आता आम्ही आलो कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो बाहेरचा. तर इथून झालेलं कर्नाळा बर्ड सँच्युरी, इथून झाले स्टार्ट. गडावर जायला बंदी आहे सध्या आणि पावसाच एवढा पडतोय तर ते थोडं बघायचं का, इथून जाऊ आपण. पण हे पण जरा आई मस्तच. तर आता आपण जाऊ इथून वही हा. पण व्ह्यू कसला भारी होता. फोटो काढायचे म्हणतेस काय? हां हां, या साईडने काढू. चल. आम्हाला कल्याणहून इथे यायला 1-1.5 तास लागला आणि पनवेलहून इथे यायला 10 ते 15 मिनिट लागले. तसं जवळच आहे पनवेलवरून. तुम्हाला 1 नंबर प्लॅटफॉर्मवरती बस भेटेल. वा, हे पण बघा कसलं भारी. हो, कसलं भारी वाटतं ना. आणखी दिलं इथं, हे बघा, शोधा पाहू हा पक्षी कुठे आहे. परत भांग पाडी मैना, परत टुई पोपट. भाई मी तर रिकमेंड करेन तुम्हाला कर्नाळा पक्षी अभयारण्य जे आहे ना, तिथे तुम्ही याच. मला नाही वाटत ह्याच्यासारखं फिल्टर पाणी कुठं असेल. पान घेतले आणि पानामध्ये पाणी घेतलंय. इथं वॉटरफॉलचं काही कमी नाही, धबधब्याचं भाई. हे बघा कसलं भारी आहे, कसलं भारी वाटतं भाई. हे इथं काढतो फोटो इथं. इथं कोणते कोणते येतं, शिंपी, दयाळ, तांबट आणि भारती. सांगायचं म्हणजे हे जे स्पॉट आहे ना, आम्ही ऑन दी स्पॉट आम्हाला जायचं होतं दुसऱ्या लोकेशनला, पण तिथलं स्किप केलं आणि हा जो स्पॉट आहे ना, ऑन दी स्पॉट आमचा हा झालेला. वरती पण आहे ते बघा. हो भाई, त्यांची भांडणे लागले. हे बघा इथे माकडे दिसतात, वरती पण आहेत. कॉफी मस्त घेतली आणि हे बघा हरिण आणि हे काय फ्लॅमिंगो, बदक बदक. हे अभयारण्य म्हणून आहेत ना, म्हणून तरी जंगल वगैरे आहेत सेफ. आता हे जर नसतं ना तर कधीच सगळे काय जंगलच बघायला भेटले नसतं. हा तांबडा निसर्ग पायवाट काय बघू, पायवाट आहे. भाई अरे कसलं भारी वाटतं हे. बाबा बाबा, पाहुण्यासाठी तर असतं भारी भाई. जेवढं फिरून आपण तेवढं कमी. म्हणजे तुम्ही सकाळी 10 वाजता आलात ना, हे बंद होईपर्यंत जरी फिरलं ना तरी संपणार नाही, एवढं बघण्यासारखं इथं. हा 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 हा. आम्ही कपडे नाही आणले तरी पण, नाहीतर ना पोवलं असतं इथं मस्त पैकी पाय. हा तेच केलं. वा, तिथे भिंत आहे माहिती का, मस्त एकदम भारी वाटतंय. वा, एकदम क्लीन, एवढं पाणी क्लीन आहे ना, पूर्ण पाय खालचे दिसत एवढं पाणी क्लीन. हे हा बघा ना कसलं भारी होतं. इकडून पण पाणी येते, या साईडने पण पाणी येते, कसलं भारी होतं. इथं पाणी भरपूर प्रमाणात आहे आणि जंगलामध्ये ना एवढी मोठी जागा आहे ना, आणि कुठं जरी गेलं ना समजणार नाही कोणाला. आम्ही आंघोळ केली तर एकदम फ्रेश वाटलं. हॅलो गाईज, तर आता आम्ही आलो कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो बाहेर. मध्ये गेल्या पण बघू काय काय बघण्यासारखं. हे बघा आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य. आता इथे एकदा चेक दे दाखवतात आणि मग पुढे जातात, रिसिप्ट दाखवतो आणि पुढे जातात मग. तर इथून झालेलं कर्नाळा बर्ड सँच्युरी, इथून झाले स्टार्ट. गडावर जायला बंदी आहे सध्या आणि पावसाच एवढा पडतोय, तर बघू कुठपर्यंत. आणि हा पर पर्सन 60 रुपीज आहे आणि छोटे मुलं असेल तर 30 रुपीज आहे. 5 to 12 इयर. पौड वगैरे असेल तर त्यांना पण कमी आहे, फक्त यंग आहेत त्यांना जास्त आहे. बघू आता आपल्याला काय काय बघायला भेटतं हे अभयारण्यामध्ये. We saw lots of birds, but I don't जायचं होतं आपल्याला इथे. So we यार, come in the चल wrong. चल जाऊ दे, असं तरी मस्त वाटतं हे. पाऊस पडतोय पण झाडामुळे लागत नाही ना. बंद करायचं का? हा चल, बस मस्त. हो हो, हा ते पण. चल पुस पुस पुस, तुझे एक छत्रीत कारनामाच आहे. अरे मी रेनकोट घेता राहिलो बाबा. मस्त मजा आली असते रेनकोट असतं तर, पण भिजला असता मोबाईल नाही का. एवढा नाही भिजला. रेनकोट मध्ये असतं तर नाही. कुठपर्यंत घेऊन जाते काय आहे, पूर्ण पण क्राऊड दिसतोय आपल्याला. तसं पण फोटोशूट साठी लोकेशन चांगले. करवंद वगैरे नाही, आता नाही सुद्धा नाही. करवंदाची झाडच वाटते रे मला वाटते. काय म्हणतोस? मग नदी पण दिसते वाटते.
हमें ट्रैक करना है हमें जमीन पे नहीं आसमान छूना है. आवाज तर येते का? हा अरे पावसामध्ये ना ते बसले असते एक नदी नदी चल नदी बघून ये थोडस. जरा जवळ जाऊन हा खालचे बघा. हा खाली बघायला नाही तर साप किंवा खेकडा वगैरे असं शकतं खाली. अरे नाही जंगल भाई तो. हा हो 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 चल हे पण हो. चालेल. मस्त वाटते ना. हा 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 फक्त लिटल बिट ऑफ फाउंड. हा हे बघा इधर रे असं बाबा. हा, असं. हे बघा होते रे मला इथं. हा सुस्तीच. हा 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 आवलं घर पाणी होईल. घरच्यांनी बोलले पाण्याजवळ नको जाऊ नदी जवळ नको जाऊ. मी नाही. पहाडावरती चाललो होतो नदी स्वतःहून आली माझ्याकडे. एकच नंबर वाटतं या लोकेशन मस्तच वा. चला आता आपण परत फिरू मोबाईल को भिगणे मध्ये. हा चला, छत्री एक माझ्याकडे. मिनिट. हो हा धर धर. छत्री माझ्याकडे. भाई तिथल्यापेक्षा इथं भारी वाटतं एकच नंबर. ते थोडं बघायचं का इथून जाऊ आपण पण हे पण जरा आई मस्तच. इकडे इकडे ओके. वा हे बघा कसलं भारी वाटतंय. एक नंबर भाई पैसा वसूल इथंच पैसा वसूल झाला काम. अरे या छत्री बघ काळ लागते तिचं सारखं अंगाला. वा इथून जायला वरती जागा आहे आणि नदीमध्ये थोडस जाऊ आपण वाटलं तर पण त्याचं बघू प्रेशर खाली जायचं का असं जाऊ सर इकडनं नाही जाणार तिकडे जाऊ असं तिकडे जाऊ ना इथे काळे लागले ना नो एंट्री रोड चल तिथून जाऊ मग चल. कुठे रोड आहे? ते तिथे त्या साईडला इथून जाऊ ना खालून इकडे इकडे धर धर पाऊस गेला कर पण थोडाफार चल. चला इथून जाऊ आता भाई आधी फोल्ड करू. चला आता आपण इथून जातोय हा. अरे नाही जायचं पलीकडे. चला आता आपण जाऊ इथून वही चहा खूपच आहे. चप्पल काढायला लागले रे कारण की 2-3 शब्द आहे. तिकडे बघते रस्ता आहे का कारण की तिथे इथे सापडत नाही तिथे खड्डा दिसतोय इथून असेल ना इथं आहे नाही का आहे आहे अरे खड्डा आहे. इथं असं वरती आहे लोकेशन. आता खाली कीप गोईंग ट्रेल बघू. निलांग माशीमार दिसत नाही इथे तुला पावसाचं थोडं दिसणार आहे. हो हो पण भाई मस्त आहे ना पैसा उसर म्हणू शकतो आपण. तो ते नदीच भारी वाटली मला. वा हा अरे हे पण भारी वाटायला लागले भाई. कोणता हा 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 आम्हाला वा आपण इथं सेल्फी काढू शकतो माहितीये का. चांगले रे फोटोशूट करायला. चल काढू इथं. हे बघा असं छोटे छोटे जास्त असले ना जरा माझ्या भारीची वेगळीच येते. वा 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 हे असं मस्त वाटतं यार. ह्यावेळेस बॅग कॅरी केली आम्ही त्याच्यामध्ये मोबाईल पण असं जास्त पाऊस आला तर ठेवू शकतो पण आज पाऊसच नाही. काल केवळ कंटिन्यू पाऊस तिकडे होता ना चालू मलंगडला तसा इथं नाही दिसत पण व्ह्यू कसला भारी होता. फोटो काढायचे म्हणतेस काय हां हां या साईडने काढू चल. आम्हाला कल्याणहून इथे यायला 1-1.5 तास लागला आणि पनवेलहून इथे यायला 10 ते 15 मिनिट लागले. तसं जवळच आहे पनवेलवरून. तुम्हाला 1 नंबर प्लॅटफॉर्मवरती बस भेटेल. स्टेशनवरून खाली उतरल्यानंतर कोणाला पण विचारलं ना बस स्टॉप तर बस स्टॉपला आल्यानंतर 1 प्लॅटफॉर्म 1ला तुम्हाला
कर्नाळा बस भेटून जाईल. आणि लकीली आम्ही आलो त्याच्यानंतर 2 मिनिटांमध्ये लगेच बस आली, 5 मिनिटांमध्ये. वा, हे पण बघा कसलं भारी. हो, कसं भारी वाटतं ना. हे मी काय म्हणतो, इथं फोटो काढ. फोटो काढण्यासाठी एकदमच भारी लोक. हा, हे बघा इकडे पण मस्त आहे. आणखी तिकडे पण आहे जाण्यासाठी. काय करतोय तू? फोटो काढू. जा जा जा, दमान धरतो मी. चल हा, चल. हा, जा. हा, अच्छा. हा, ओके. हा, आणि तसंच आता वरती जा म्हणजे फोटो का हे करताना. हा, बस इथं, बस इथं, बस इथं, बस इथं, बस. फोटो काढतो मस्त आपण. आणखी दिलं इथं, हे बघा, शोधा पाहू हा पक्षी कुठे आहे. परत भांग पाडी मैना, परत टुई पोपट, कोकिळ आणि ठिपकेवाला पिंगळा, असे बर्ड्स दिलेत. कोणते कोणते बर्ड्स येतात. हे जांभूळाचं जांभूळ आहे, एवढं मोठं झालं बापरे. हे बघा कसं मोठं झालं. चला, हे पुढे पण मस्त आहे आणखी बघण्यासारखं. चालायला हो हो, इकडे पण आहे वॉटरफॉल लाईक. पण इथं थोडं छोटंच आहे, एवढं नाही. थोडंच पाणी, तिकडं भरपूर मोठं होतं. काम थांबा. हे बघा इथं पण, जिकडे बघा तिकडे पाणीच पाणी, एकदम मस्त मस्त आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य, तिकडून पण हा हा हा, फोटोशूटसाठी आणि व्हिडिओसाठी आणि रीलसाठी एक नंबर प्लेस आहे. हे बोर्ड लावलेले आहेत म्हणजे तिथं भटकणार नाही कोण. कीप गोईंग म्हणजे जाऊ शकतो तो पुढे. इथे पण, इकडून पण जाण्यासाठी मार्ग आहे, पण आपण असं जाऊ. इकडे कशाला एवढं लांब, नाही रे तिकडे कशाला जायचं का? वा वा, मस्तच भाई. मी तर रिकमेंड करेन तुम्हाला कर्नाळा पक्षी अभयारण्य जे आहे ना, तिथे तुम्ही याच. हिवाळा पावसाळा म्हणजे ठीक आहे, उन्हाळ्यामध्ये पण ठीक आहे, एवढं काही प्रॉब्लेम नाही येणार, कारण की एवढे झाड आहेत ना, गरमी पण नाही येणार. तुम्ही 12 महिन्यात कधी पण येऊ शकता, पण पावसाळ्यात हिवाळा जरा बेस्ट. ज्याला पावसाळा आवडतो, ज्याला हिवाळा आवडतो, ज्याला उन्हाळा. हां हां, तर ना त्यांच्यासाठी बेस्ट लोकेशन आहे. तुम्ही खरंच जा, म्हणजे या इथं कर्नाळ्याला. पैसे वसूल काम आहे, एकदमच भारी बघण्यासारखं आहे, एकदम मस्त वातावरण आहे. एकच नंबर आहे. ताण लागली होती आणि पाण्याच्या बॉटल्यांची खरीच गरज नाही, कारण की हे जे पाणी येते ना, जमिनीच्या खालून मुरून पाणी येते. आणि मला नाही वाटत ह्याच्यासारखं फिल्टर पाणी कुठं असेल. पान घेतले आणि पानामध्ये पाणी घेतलंय. हा, फिल्टर सारखी टेस्ट आहे, त्याच्यापेक्षा भारी मस्त पाणी. इथं वॉटरफॉलचं काही कमी नाही, धबधब्याचं भाई. हे बघा कसलं भारी आहे. नाही, मजबूत आहे. हे कसलं भारी वाटते तुला, बघा एक नंबरच आहे. हो, कसलं भारी वाटतं भाई. इथं काढायचं फोटो, इथं बरं मस्तच काढायचं तुला इथं. एकच नंबर वाटते. हो हो, वा, चल मग. इथं कोणते कोणते येतं, शिंपी, दयाळ, तांबट आणि भारतीय राखीव धनेर. आपले जे पक्षाचे नाव नव्हते माहिती, ते पण पक्षी बघायला भेटला गे. बघा तिथं किती क्लीन पाणी दिसतंय ना, इथून खाली येते ते. आणि हे आहे खरं. काय नोट काय लिहिले, पर्यटकांना विनंती आहे की या बाजूने कर्नाळा किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग नाही. सदरची पायवाट ही फक्त निसर्ग पायवाट आहे. फक्त एक नंबर भाई.
वा. आणि सांगायचं म्हणजे हे जे स्पॉट आहे ना, आम्ही ऑन दी स्पॉट आम्हाला जायचं होतं दुसऱ्या लोकेशनला, पण तिथलं स्किप केलं. आणि हे जो हा जो स्पॉट आहे ना, ऑन दी स्पॉट आमचा हा झालेला आहे, ठरलेला आहे. असं नाही की आम्ही अगोदर प्लॅन केला, ऑन दी स्पॉटच झालेलं आहे. आणि आम्ही तसं पण जास्त लांब लांबचे प्लॅन नाही बनवत, रँडमच प्लॅन बनवतो आणि ते सक्सेस पण होतं आणि ते भारी पण असतं. हा जसं रँडम बनवलेला ना, आणि लोकेशन आम्ही चेक केलं, म्हणजे लोकेशन आम्हाला जायचं होतं. पहिला जो पॉईंट स्किप केला आम्ही, नंतर म्हणलं कुठं जायचं ते चेक केलं ना, आम्हाला हा दिसला आणि सगळ्यात मस्त वाटलं. वा वरती, हा वा, हे पक्ष्याचा आवाज आता येते. वरती आम्हाला सापडले रेस्टॉरंट म्हणू शकतो, काय म्हणू शकतो आपण, आहे छोटंसं पण. हे बघा, ते ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आहेत, छोटे छोटे लहान लेकरांसाठी. हा हे बघा, इथं आहे ट्विन काय ग्रीन टी विथ हनी 30, ग्रीन टी विथ हनी 30 रुपीजची आहे. वा, हे माकड बघा इथं किती, बापरे, इथे 3 जण बसले तर. हे बघा, इथे पण माकडे कुत्र्यांच्या मागं लागलेत, वरती पण आहेत. ते बघा हो भाई, त्यांची भांडणं लागलेत. हे बघा, इथे माकडे दिसतात, वरती पण आहेत. आणि इकडे पण झाडं पण दिसत माकडं. हे बघा, हे बघा, इथे पण आहेत माकड. ते भांडणं लागले त्यांची दोघांची. कॉफी मस्त घेतली. आणि हे बघा हरिण, आणि काय फ्लेमिंगो, बदक, बदक तमिळ. तिथं पण आहे हरिण, कारबीट. इकडे पण आहे थोडस. वाईल्ड ॲनिमल डिअर और एनिथिंग लाईक दॅट. हे अभयारण्य म्हणून आहेत ना, म्हणून तरी जंगल वगैरे आहेत सेफ. आता हे जर नसतं ना, तर कधीच सगळे काय जंगलच बघायला भेटलं नसतं. पुढे पण आहे ऍक्टिव्हिटी करायला आहेत पुढे पण. पाण्याचा आवाज आला ना समजून जायचं आहे धबधबा कुठेतरी आहे. मस्त आहे, पण पाऊस नाही ते अजून जरा भारी वाटतंय, कारण की मग भिजतंय मोबाईल वगैरे. पण असं पण मजा पण येते. हा तांबडा निसर्ग पायवाट काय बघू, पायवाट आहे. नाही का, चल हे आहे थोडस. कोण नाही इकडे. इथं करवंदाची झाडं भरपूर आहेत. खरं तर उन्हाळ्यात यायला पाहिजे. भाई खायला भरपूर आहेत करवंद. हा तिथं छोटासा आहे रे भाई वॉटरफॉल. अरे मिस आवाज. पक्ष्यांचा आज आता यायला लागलाय पाऊस थांबल्यामुळे, माहिती का. धबधब्याचा साऊंड आ रहा हा हे बघ तिथं यूज मी तिथं वॉटरफॉल आहे ते तिथे त्या साईडला थोडंसं. यूज मी. हा 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 हा. हा मस्त वाटतंय काय. हा अरे इथे पण नाही, थोडा छोटासा पूल आहे, पूल. आवाज मस्त. वा, इथून पाणी जातो, इथून येते. चला इथे एक्झिट होती, इथे पण जायला मध्ये आहे पण नको, असतील वाघ पिकतं बाई, मग हे निघत. काय करतोय तू, तुला जायचंय का. खालती जाऊन बघू ना आता आलं. ए मस्त आहे. टेक माय व्हिडिओ. मी तिथं थोडंसं एन्जॉय केला पाण्यामध्ये, मध्ये व्हिडिओ फोटो आणि काढले. आणि नंतर थोडंसं मला कावल वाटत होती, म्हणलं चला बघा काय आहे खाली. तर त्याच्यापेक्षा सुद्धा भारी खाली लोकेशन भाई. अरे कसलं भारी वाटतं हे, बाबा बाबा.
पाहुण्यासाठी तर असतं मारे भाई. हा 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 हा. कसलं भारी वाटतं रे बाबा दर्या खोऱ्यामध्ये. हा 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 हा. वा. हम्म. वा. इथे जेवढं फिरेन ना जेवढं फिरून आपण तेवढं कमी. म्हणजे तुम्ही सकाळी 10 वाजता आलात ना, हे बंद होईपर्यंत जरी फिरलं ना तरी संपणार नाही, एवढं बघण्यासारखं इथं. वा कसलं भारी व्यू आहे एकदम. चल थांब ना, इथंच थांबतो. हम्म. मी तिथून येतो तिथे जातो, फक्त व्हिडिओ काढ जातो मी. हे काय हे फळ कशाचं पडलंय बघ. उमरात झाड वाटतं इथं. एक मिनिट एक मिनिट. उंबर सापडलं. उंबर आहे काय? हा वाळलेलं उंबर आहे. हा वास भारी येतो. वाळलेलं उंबर सापडलंय. तू तिथे थांबलाय वाट बघत शूट करण्यासाठी. अरे खा जा जा. अरे उंबर होत. आम्ही थोडस पुढे जाणार आहे. चप्पल काढू का? चला. हा 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 हा. आम्ही कपडे नाही आणले तरी पण, नाहीतर ना पोहलो असतो इथे मस्तपैकी पाण्यात बसलो असतो, मजा आली असती. हा हा तेच केलं. वा. चल. तिथे भिंत आहे माहिती कशात तरी. चल चल जाएंगे उधर. सपोर्ट घे. हा मुळा ना मुळा. फाइंड हिडन प्लेस. खरं तर ना असं वाटतं आता खरंच आम्ही जंगलामध्ये गेलोय. आणि इथं नसतं का एकदम मोकळं जंगल, जिथं की कोणच थांबत नाही, म्हणजे वन विभाग कोणच नसतं. आणि इथं आम्ही हे करतोय, काय म्हणतात त्याला, जंगल एक्सप्लोअर करते. विहीर आहे बघ. इथे विहीर आहे. एवढी मोठी नदी वाहते, कशाला गिरती गरज आहे? हे पाणी त्यात मुरत पण असेल ना. बस कर आता. पाईप बघ ना किती. अरे भाई हे बघ विहिरीतलंच पाणी वरती येतं वाटतं. हे बघ पाईपलाईन केलेली. बस ते झाडावर फोटो काढू. मस्त एकदम भारी वाटतंय. एकदम क्लीन. एवढं पाणी क्लीन आहे ना, पूर्ण पाय खालचे दिसत एवढं पाणी क्लीन. एवढं पाणी, एवढं क्लीन पाणी तर पावसातून बघायला भेटतं. हे हा बघा ना कसलं भारी होतं. इकडून पण पाणी येते, या साईडने पण पाणी येते. कसलं भारी होत. इथं पाणी भरपूर प्रमाणात आहे आणि भरपूर असे झरणे आहेत. न छोटे छोटे असे मिनी रिव्हर पण म्हणू शकतो आपण त्याला, किंवा वॉटरफॉल, काय पण नाव देऊ शकतो मी. पण आहे भरपूर आहेत असे. आणि भाई वरती बघ कसलं भारी ते बघ तिथं फोटो काढण्यासाठी. इथं एक नंबर व्ह्यू आहे पण ह्याच्यासाठी, फोटोशूट साठी आणि रील व्हिडिओ वगैरे वगैरे भारी आहे एकदम फ्रेश. हो दम्मानी. हो हो ते बघते बघते झाडाची मुळी एवढी मोठी बाहेर आली ना, ते त्याच्यामुळे ना तिथं एकदम भारी वाटते निसर्गाला. भाई सापाचे हे पण बरं का मोठे मोठे. त्यात साप पण नसते, हे पण असू शकतो खेकडे वगैरे. वा कसलं भारी वाटतं हे, है ना. तुला बस येतो, बसून काढतो फोटो. एक खेकडा बघ, तुला खेकडा बघत होता ना. खेकडा आवाज केला ना आपण की निघून जातात पक्षी वगैरे. तो बघ खेकडा. बघा खेकडा बघा. एवढीच. हा बघ ना कसला आहे. खेकडा किती इथं भीती वाटते बाई. ए तो येईल तुझ्याकडे डायरेक्ट का. ह्याला पाठवू खाली. चालेल तो.
नाही ना खाली पाठवतो. भिजायचा विचार चाललेला आहे. हा ना खाली पाठवतो मग तू भिज ना भाई बरं आरामात. त्याला खाली पाठवतो एकदम. ए जा जा भाई ते बघ. हे बघा अरे जाऊ दे ना याला आरामात खाली. हा हे कसं बघ. नाही जायचं घर असतं तिथे. हा नाही रे राहून दे म्हणतेस का. कशाचं घर आहे पाण्यामध्ये कुठे पण फिर म्हणा. त्याला आपण फ्री करतो एकदम. जा 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 वरती तर हा अरे 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 जा रे भाई वरती जा. जाऊ दे नाही दादा इथं बसलं. भिजायचा विचार पण करतो. वा भारी. ह्या जंगलामध्ये ना एवढी मोठी जागा आहे ना आणि कुठं जरी गेलं ना समजणार नाही कोणाला. आम्ही आंघोळ केली तर एकदम फ्रेश वाटलं. एकदमच भारी वाटलं. एकदम असं तुम्ही बघू शकता कुठे पण गायब झाला तर कोणालाच काय समजणार नाही कुठे. पण जर तुम्हाला खरंच जंगल एक्सप्लोअर करायचं असेल ना सगळ्यात बेस्ट लोकेशन म्हणलं तर कर्नाळा की अभयारण्य एकच नंबर आहे. तर आणि आम्हाला तर एवढं भारी वाटलं. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. आणि ज्यांना कोणाला अभयारण्य वगैरे बघण्यासाठी जे कोणी एक्सायटेड असेल किंवा कोणाची हॉबी असेल जंगलात फिरण्याची तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.